विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. काही दिवसापूर्वीच CBSE बोर्ड क्लास 10चा रिझल्ट जाहीर झाला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आता पुढे तुमची क्लास 11ला ॲडमिशन घेण्याची लगबग सुरू झाली असेल आणि अशातच विविध माध्यमातून कोचिंग क्लासेस, कॉलेजेस आणि इतर इन्स्टिट्यूट तुमच्यापर्यंत विविध मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न करतील. काही ठिकाणी तुम्हाला फोन कॉल्स केले जातील, काही ठिकाणी न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न होईल, काही ठिकाणी स्कॉलरशिपचा आमिष दाखवलं जाईल, काही ठिकाणी इव्हन एजंट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एक ना अनेक मार्गाने तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त करतील. मित्रांनो, हे पूर्वीही चालत होतं, आजही चालतंय, भविष्यातही चालणार आहे. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावताय. म्हणजे आज पैसा, वेळ, ऊर्जा, श्रम आणि तुमचं भवितव्य. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही योग्य असा निर्णय घ्यावा, कन्फ्यूज न होता. कारण कन्फ्यूज होण्यासारखं वातावरणच आहे. नेमकं करावं काय हा प्रश्न पडतो. कारण की तुम्ही काय करता आता त्यावर ठरणारे तुम्ही ग्रॅज्युएशन कशात कराल, त्यावर तर ठरणारे तुम्ही आयुष्यात काय कराल. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही योग्य तुमचा निर्णय जो असेल तो योग्य व्हावा किंवा ठरावा. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही अनेक जाहिराती बघत असाल, मीही बघतो. अनेक ठिकाणी तुम्हाला NDA करा, NDA करा, NDA करा असं आव्हान केलं जातं. आता मित्रांनो, खरंच सांगतो, तुमच्या वयातली ही भारतातली अत्यंत अशी कठीण परीक्षा आहे. कारण त्याचा पॅटर्नच तसा आहे. अगोदर तुम्हाला क्वालिफाईंग एक्झाम जी रिटन आहे ती क्लिअर करायची आहे, मग SSB क्लिअर करायची आहे, मग तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आणि मग शेवटी कुठेतरी तुमचं नाव त्या लिस्टमध्ये समाविष्ट केलं जाईल. त्यानंतरचाही प्रवास काही साधा नाही आहे. तुमची ट्रेनिंग फार रिगरस आणि खडतर असणार आहे. त्यानंतर पोस्टिंगही तशीच असणार आहे. तर कालांतराने आता मी स्वतःही NDAसाठी मुलं ट्रेन करतो गेल्या 5-6 वर्षापासून. तर मला हे चांगलं लक्षात आलं की मुलांना केवळ NDAला तयार करणं म्हणजे त्यांची फसवणूक करणं किंवा त्यांचं नुकसान करणं. NDAची परीक्षा तुम्ही प्रायोरिटीने द्याच, पण NDA व्यतिरिक्त इतर काही परीक्षाही तुम्ही देऊ शकतात. वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ NDA व्यतिरिक्त तुम्ही CUET ही परीक्षा द्या, IMU CET द्या, NCET द्या, ISI द्या, NFSU द्या, JEE मेन्स द्या, MST CET द्या. या व्यतिरिक्त अनेक काही परीक्षा आहेत की ज्या तुम्ही सहज देऊ शकता. कारण NDAला जसं PCM महत्त्वाचं आहे, या इतर परीक्षांमध्ये PCMच महत्त्वाचं आहे. NDAसाठी आता प्रामुख्याने तुम्हाला प्रथमतः मॅथ्स चांगलं असणं गरजेचं आहे. दुसरं तुमचं इंग्लिश चांगलं असणं गरजेचं आहे. सायन्सचे विद्यार्थी आहात तर तुम्ही सायन्स करतायत आणि काही प्रमाणात तुम्हाला SST म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स हा भाग करणं गरजेचं आहे. तर मग ऑलरेडी तुम्ही सगळे विषय करतायत, मग तुम्ही एक परीक्षेवर का अवलंबून राहावं. जर यदाकदाचित कमी जागा असल्यामुळे NDAला तुमचा नंबर नाहीच लागला तर मग पुढे काय हा प्रश्न तुम्हाला पडायला नको. म्हणून NDA करणाऱ्या किंवा करून घेणाऱ्या दोघांनीही हा विचार नक्की करावा. नुसतं NDA घेऊन चालणार नाही आहे, नुसतं NDA सांगून चालणार नाही आहे. NDAसाठी SSBला तुमचे प्रतिस्पर्धी हे फार पुढारलेले असणारे. उदाहरणार्थ RMS राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, ऑल इंडिया सैनिकी स्कूल, त्या व्यतिरिक्त RIMC, SPI, त्या व्यतिरिक्त खाजगी असे अनेक प्रतिस्पर्धी तुमच्याकडे तुम्हाला SSBला भेटणार आहे. आणि ह्या सर्वांनी वर्ग 6वीत तयारी सुरू केलेली NDAची. तर चान्सेस आहेत की तुम्ही SSB क्वालिफाय होणार नाही. SSB जर तुम्ही क्वालिफाय झाला नाही आणि मग पुढे तुम्हाला काय करायचं हा प्रश्न नक्की पडेल. तुमचं ग्रॅज्युएशन चांगल्या कोर्समध्ये व्हावं, चांगल्या ब्रँचमध्ये व्हावं, चांगल्या विद्यापीठातून व्हावं, चांगल्या कॉलेजमध्ये व्हावं, जेणेकरून तुमचं ग्रॅज्युएशन नंतरचं करिअर सिक्युअर होईल. आणि असं जर होणार नसेल तर मला वाटतं मग 10वी नंतर हा मार्ग नक्कीच चुकतोय. तर मित्रांनो, नक्की विचार करा. NDA नक्कीच चांगलं आहे, इतर JEE नीटपेक्षा तर 100% चांगलं आहे. 10वी नंतर तुम्ही NDAसाठी प्रयत्न कराच, झालेच तर खूप चांगले. त्या व्यतिरिक्त टेक्निकल एंट्री स्कीम, कॅडेट एंट्री स्कीम या 2 परीक्षाही तुम्ही द्या. त्यानंतर जर तुम्हाला यश मिळालं तर तुमच्यासारखं नशिबान तुम्हीच, नाही मिळालं तर छानपैकी ग्रॅज्युएशन करा.
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला एफकॅट आहे, CDE आहे, OTA आहे, CGL आहे, CAPF आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बँकिंग आहे, इंडियन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अजून MPSC, UPSC आणि अशा अनलिमिटेड क्लास परीक्षा आहेत की ज्याद्वारे तुम्ही क्लास 1, क्लास 2 किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चांगल्या पदावरती नोकरी करू शकता. हे जस्ट मला कुठेतरी हे सगळं मी बघतो, त्यामुळे मला वाटतं की तुमच्यापर्यंत मार्गदर्शन जे आहे ते पोचवावं म्हणून हा सगळा प्रयत्न खाटोटोप चालला आहे. तर नक्कीच निर्णय नक्की चांगला घ्या, सगळ्यांशी चर्चा करा. मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच संपर्क साधा आणि तुमचा वेळ, पैसा आणि श्रम आणि भवितव्य सगळं सुरक्षित ठेवा, त्याचं सोनं करा. आणि पुढे जर तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की ठीक आहे मला निर्णय घ्यायला अडचण येते, तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. माय कॉन्टॅक्ट नंबर इज 9595512121. दॅट्स इट. जय हिंद.